EMPSC कट्टा चॅनलचे लेटेस्ट व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अवधूत कल्याणे स्पर्धाग्राम या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं परत एकदा सहर्ष स्वागत आहे। आयोगाने दे धक्का कार्यक्रम राबवत परत एकदा अचानक एक नवीन संधी आपल्या समोर उभी केलेली आहे। या संधीचा सर्वांना फायदा घ्यायचा असेल तर सर्वांना व्यवस्थित ह्या पुढच्या जे काही 80-85 दिवस आपल्याकडे उरलेत त्याच्यासाठी व्यवस्थित अभ्यासाचं नियोजन करावं लागेल। तुम्हाला पूर्व परीक्षेमध्ये दोन घटक आहेत, एक जीएस चा पार्ट आहे आणि दुसरा सीसॅट चा पार्ट आहे। जीएस च्या पार्ट मध्ये जे काही 6-7 घटक महत्त्वाचे आहेत त्या प्रत्येक घटकाचा तुम्हाला डिटेल मध्ये अभ्यास करावा लागेल आणि त्याच घटकासाठी आज आपण आजचा व्हिडिओ बनवलेला आहे। या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहेत की जीएस मधला जो काही 100 मार्काचा जो काही तुमचा पेपर आहे त्या पेपरमध्ये जे काही 15 मार्कासाठी भूगोलाचे क्वेश्चन्स येणार आहेत त्या भूगोलाच्या क्वेश्चन्स वरती कुठल्या टॉपिक वरती क्वेश्चन्स येणार आहेत, कुठले टॉपिक महत्त्वाचे आहेत, अति महत्त्वाचे कुठले आहेत, ज्याचा कुठल्या सब टॉपिकचा अभ्यास केला पाहिजे, या सगळ्याची डिटेल मध्ये आज माहिती घेणार आहोत। थोडंसं व्हिडिओ बनवायला लेट झाला पण चला व्यवस्थित आज जो काही व्हिडिओ बनवतोय आपण एकदम डिटेल मध्ये बनवतोय। तुमच्या सगळ्यांचे जे काही कन्फ्युजन होते की सर भूगोलामध्ये नेमकं करायला काय पाहिजे प्रिलिम्स साठी, चला आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नेमकं तेच बघणार आहेत। टायटलच आहे व्हिडिओचं की संपूर्ण भूगोल राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी जो काही महत्त्वाचे टॉपिक्स आहेत ते सगळे महत्त्वाचे टॉपिक्स बघूयात, सुरुवात करूयात। आपण जर सिलेबस बघितला, राज्यसेवेचा सिलेबस बघितला, पूर्व परीक्षेमध्ये आयोगाने फक्त 3 घटक दिलेत आपल्याला। 3 घटक कुठले? एक जगाचा भूगोल असेल, एक भारताचा भूगोल असेल आणि एक महाराष्ट्राचा भूगोल असेल। आपल्याला डिसाइड करायचं आहे की आयोग काय प्रश्न विचारणार आहे। मग हे डिसाइड कसं करणार आपण? मग ज्या काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पेपर आहेत त्या क्वेश्चन पेपर्स मध्ये जे काही प्रश्न विचारले गेलेत आतापर्यंत त्याच्या अनुषंगाने जर आपण अभ्यास करत गेलो तर 100% आपल्याला कळेल की कुठले महत्त्वाचे टॉपिक्स आहेत, कुठले कमी महत्त्वाचे आहेत, कुठले टॉपिक आपल्याला बघणं मस्ट आहे, रिव्हिजनसाठी कुठले टॉपिक महत्त्वाचे आहेत त्याच्याकडे जाऊयात। हे जर 3 नावं बघितली आपल्याला प्रिलिम्सला काय जगाचा भूगोल आहे, भारताचा भूगोल आहे आणि त्याच्यानंतर कुठला भूगोल आहे आपल्याला महाराष्ट्राचा भूगोल आहे। हे 3 घटक आपल्याला अभ्यास करायचे आहेत। विशेषतः ह्या 2 घटकावरती आपल्याला जास्ती फोकस असायला पाहिजे। 2017 पर्यंत आयोग महाराष्ट्राच्या भूगोलावरती कमी प्रश्न विचारत होता पण इथं सुद्धा आता नंबर ऑफ क्वेश्चन्स 3-4 असे महाराष्ट्राचे प्रश्न राज्यसेवा पूर्व परीक्षेला येत आहेत हळूहळू 2017 नंतर। म्हणून हाही घटक आपल्याला आता इथून पुढे व्यवस्थित बघावा लागेल। मग चला सुरुवात करूयात पहिल्या टॉपिकला, जगाच्या भूगोलाकडे जाऊयात की जगाच्या भूगोलामध्ये नेमकं काय बघायचंय। जगाच्या जर भूगोल बघितला तर जगाच्या भूगोलामध्ये आपल्याला 2 घटक प्रामुख्याने बघावे लागतील। एक राजकीय भूगोल बघावा लागेल जगाचा, दुसरं काय बघावं लागेल आपल्याला प्राकृतिक घटक बघावे लागतील। राजकीय जर भूगोलामध्ये आपण गेलो, राजकीय भूगोलामध्ये आपल्याला आणखी एक गोष्ट बघावी लागेल। बेसिक गोष्टी आहेत इथं। काय आहेत बेसिक गोष्टी? तुम्हाला अक्षांश व अक्षवृत्त, दुसरा घटक आहे रेखांश व रेखावृत्त। हे बेसिक घटक आहेत, ह्याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारलेत। गेल्या वर्षीचा जर तुम्ही पेपर बघितला 2020चा तर तुम्हाला ह्याच्यावरती प्रश्न दिसतील। तुम्हाला गणित विचारलं होतं, तुम्हाला भारतातली वेळ दिली होती, तुम्हाला ग्रीनिच वरची वेळ, आंतरराष्ट्रीय वार रेषेवरची वेळ विचारली होती। ही वेळ काढणार कुठून आपण? ह्याच अक्षांश रेखांशावरून काढणार। त्याच्यासाठी हे बेसिक टॉपिक आहेत, हे बेसिक टॉपिक आपल्याला बघणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर तिसरा टॉपिक येतो इथं प्रमाण वेळ टॉपिक येतो। कुठला? प्रमाण वेळेचा येतो। प्रमाण वेळ मग भारताची प्रमाण वेळ असेल, आंतरराष्ट्रीय प्रमाण वेळ असेल, ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला बघाव्या लागतील। आणि शेवटचा एक घटक येतो आंतरराष्ट्रीय वाररेषा। कुठली? आंतरराष्ट्रीय वाररेषा। नेमकी आंतरराष्ट्रीय वाररेषा काय आहे ह्या गोष्टी बघणं आपल्याला गरजेचं आहे। कुठल्या रेखावृत्ताला आपण आंतरराष्ट्रीय वाररेषा म्हणतो, त्याचे काय संकेत आहेत वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ह्या बेसिक गोष्टी आहेत राजकीय भूगोलामध्ये। ह्या बेसिक गोष्टी कुठल्या आहेत? राजकीय भूगोल आहेत। राजकीय भूगोलामध्ये तुम्हाला आणखी एक घटक महत्त्वाचा बघावे लागेल, कारण गेल्या वर्षीचा जर पेपर पॅटर्न बघितला आपण तर जगातली वेगवेगळी जी काही प्रमुख शहरं आहेत ती शहरं
कुठल्या नदीच्या काठावरती आहेत. ह्याचा अर्थ काय, जगाच्या भूगोलामध्ये, राजकीय भूगोलामध्ये आयोग हळूहळू पुढे सरकतोय आता. मग जे काही जगात वेगवेगळे 7 खंड आहेत, ह्या 7 खंडांची आपल्याला बेसिक माहिती बघून जावी लागेल या प्रिलिम्सला. जर आयोगाने परत त्याच पद्धतीचे जर काही प्रश्न विचारले तर आपल्याला आले पाहिजेत. हा साधारण राजकीय भूगोलाचा. जर प्राकृतिक, जो आपल्याला अत्यंत महत्वाचा आहे, जगाचा प्राकृतिक भूगोल. मग जगाच्या प्राकृतिक भूगोलामध्ये काय बघायचं आपल्याला, जगाच्या प्राकृतिक भूगोलामध्ये पहिला टॉपिक बघायचा आहे भूरूपशास्त्र असेल, जिओमॉर्फॉलॉजी आपण ज्याला म्हणतो. दुसरा टॉपिक आहे हवामानशास्त्र, क्लायमॅटॉलॉजी आपण म्हणतो. आणि तिसरा टॉपिक आहे तुमचा सागरशास्त्र. तिसरा टॉपिक कुठला आहे, सागरशास्त्र, ओशनॉलॉजी. हे 3 टॉपिक अत्यंत महत्वाचे आहेत. कुठला, भूरूपशास्त्र असेल, हवामानशास्त्र असेल आणि सागरशास्त्र. मग हळूहळू बघूयात. तुम्ही म्हणाल मग सर भूरूपशास्त्रामध्ये काय बघायला पाहिजे, हवामानशास्त्रामध्ये आणि सागरशास्त्रामध्ये काय बघायला पाहिजे, त्याही गोष्टीवरती आपण जाणार आहोत. चला पुढच्या स्लाइडवरती जाऊयात, आपण भूरूपशास्त्रावरती येऊयात. भूरूपशास्त्रामध्ये सगळ्यात पहिली बेसिक गोष्ट काय बघावी लागेल आपल्याला, पृथ्वीचे अंतरंग बघावे लागेल. कुठले, पृथ्वीचे अंतरंग. बेसिक गोष्टीवरती प्रश्न आहेत. मग शिलावरण काय, प्रावरण काय, गाभा काय, त्यांची वैशिष्ट्ये काय, त्यांचे वेगवेगळे पार्ट्स काय, त्यांना वेगळे करणाऱ्या कुठल्या विलकता आहेत, ह्या छोट्या गोष्टी आपल्याला कुठं, पृथ्वीच्या अंतरंगामध्ये बघाव्या लागतील. दुसरी गोष्ट जर बघितली तर पृथ्वीच्या भूकवचावर कार्य करणाऱ्या शक्ती, जी काही अंतर्गत बल आहेत, एंडोजेनेटिक फोर्सेस म्हणतो आपण त्याला. कुठली, अंतर्गत बल किंवा एंडोजेनेटिक फोर्सेस किंवा बाह्य बल, ज्याला आपण एक्झोजेनेटिक फोर्सेस म्हणतो. ह्या 2 गोष्टी बघाव्या लागतील की एंडोजेनेटिक फोर्सेस काय, एक्झोजेनेटिक फोर्सेस काय आहेत. हे क्लासिफिकेशन आपल्याला व्यवस्थित बघावं लागेल. इथं आपल्याला कन्सेप्च्युअल प्रश्न अपेक्षित आहेत. इथं हा पॉइंट आहे, इथं बऱ्यापैकी फॅक्च्युअल प्रश्न आहेत. पण भूकवचावर कार्य करणाऱ्या ज्या काही शक्ती आहेत, ज्याच्यामध्ये अंतर्गत बल आहेत, पृथ्वीच्या अंतरंगातून येणारे, आणि बाह्य बल आहेत, ह्यांच्यावरती आपल्याला कन्सेप्च्युअल प्रश्न अपेक्षित आहेत. त्याच्यानंतर आपल्याला बघितलं की 2 बेसिक, जर आयोगाचा पेपर पॅटर्न बघितला तर आयोगाने काही प्रश्न कशावरती विचारलेत, भूखंड अपवहन सिद्धांत. कुठला, भूखंड अपवहन सिद्धांत, ह्याच्यावरती प्रश्न आपल्याला प्रिलिम्सला येऊन गेलेत. कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरी म्हणतो, त्याचबरोबर ह्याच्यावरती तुम्हाला बेसिक फॅक्च्युअल क्वेश्चन येऊन गेलेत आतापर्यंत. तर त्याच पद्धतीने, त्याच दृष्टिकोनातून आपल्याला प्रश्न बघायचे आहेत. बेसिक गोष्टी आहेत, तर अभ्यास आपला सुद्धा बेसिक गोष्टी मजबूत करणारा असावा. त्याच्यानंतर इथं जर बघितलं, आणखी एक सिद्धांत आहे भूपट्ट विवर्तनिकी सिद्धांत. कुठला, भूपट्ट विवर्तनिकी सिद्धांत, ज्याला आपण प्लेट टेक्टॉनिक्स म्हणतो. ह्या प्लेट टेक्टॉनिक्स वरती सुद्धा बघायचे. प्लेट टेक्टॉनिक सिद्धांत कुणी मांडला, मग जगातल्या मेजर प्लेट्स कुठल्या आहेत, मायनर प्लेट्स कुठल्या आहेत, जमीनवाले जे काही कॉन्टिनेंटल प्लेट्स आहेत त्या कुठल्या आहेत, ओशियानिक प्लेट्स कुठल्या आहेत, त्या बघायच्यात आपल्याला व्यवस्थित. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं पार्ट काय, कुठल्या सीमा निर्मिती सांगितल्या गेलेल्या आहेत, कुठल्या सीमा निर्मिती आहेत. मग रचनात्मक कुठली, विनाशात्मक कुठली आणि समांतर सीमा कुठली, ह्या 3 सीमा कुठल्या सीमा निर्मिती आहेत, नेमकी त्यांची काय वैशिष्ट्ये आहेत, जगामध्ये त्यांची कुठं उदाहरणं आहेत, हा सगळा पार्ट आपल्याला इथं बघावा लागेल सीमा निर्मितीमध्ये. त्याच्यानंतर पुढचा जर पॉइंट बघितला आपण, भूकंप व ज्वालामुखी. भूकंपामध्ये जर बघितलं आपण, भूकंपावरती आपल्याला बेसिक प्रश्न विचारलेत. भूकंपाचा केंद्रबिंदू कुठं असेल, त्याला काय नाव आहे, त्याच्यानंतर अधिकेंद्र काय आहे, ज्याला इपिसेंटर म्हणतो. इथं छोट्या गोष्टी विचारल्या गेल्यात. मग भूकंप जे काही मोजमाप आहे, ते भूकंपाचं मोजमाप आपण कुठल्या स्केलमध्ये करतो, रिश्टर स्केल असेल, मर्कोली स्केल असेल, त्या स्केल बद्दल आपल्याला माहिती विचारली जाईल. त्याच्यानंतर मग ज्वालामुखीवरती बरेच प्रश्न विचारले गेलेत. ज्वालामुखी कुठल्या प्रकारचे आहेत साधारणतः, मग उद्रेकावरून ज्वालामुखीचे प्रकार असतील. उद्रेकावरून ज्वालामुखीचे प्रकार जर बघितले आपण, केंद्रीय प्रकारचे ज्वालामुखी असतील, त्याच्यानंतर भ्रंशमूलक प्रकारचे ज्वालामुखी असतील. ह्या जर बेसिक गोष्टी आहेत कुठं, ज्वालामुखीच्या बाबतीमध्ये. मग लावा रसावरती प्रश्न विचारले गेलेत आपल्याला. मग ऍसिडिक लावा कुठला, बेसिक लावा कुठला, ह्याच्यावरती ऍसिडिक लावा म्हणजे काय, बेसिक लावा म्हणजे काय, ह्याच्यावरती प्रश्न आहेत. साध्या गोष्टीवरती आपल्याला आयोगाने इथं प्रश्न विचारलेले आहेत. ज्वालामुखीचे प्रकार असतील, त्याच्यानंतर लावारसाचे प्रकार असतील. लावारसाचे प्रकार कुठले आहेत, जगातले कुठले प्रसिद्ध ज्वालामुखी आहेत
त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातील. ते नेमके कुठं आहे जगामध्ये, त्यांचं लोकेशन काय आहे, प्रसिद्ध ज्वालामुखी, जगातला सर्वात उंचीवरचा ज्वालामुखी कुठला आहे, असे साधे साधे सिंपल. आणि विशेषतः इथं जर तुम्ही पाठीमागचे प्रश्न बघितले तर तुम्हाला ज्वालामुखीच्या डायग्राम्सवरती सुद्धा प्रश्न आलेले आहेत. त्या अनुषंगाने सुद्धा आपल्याला अभ्यास करावा लागेल. त्याच्यानंतर इथं जर बघितलं आपण, इथं जर आणखी एक गोष्ट येते, भूरूप चक्र संकल्पना. कुठली? भूरूप चक्र संकल्पना. इथेही पुढे जाणार आहेत आपण भूरूप चक्र संकल्पनेमध्ये. इथं पॉइंट आहेच तो. भूरूप चक्र संकल्पना म्हणजे काय? साधारणतः कुठलंही भूरूप निर्माण झाल्यानंतर, कुठलंही भूरूप पृथ्वीच्या पृष्ठभागावर निर्माण झाल्यानंतर त्याच्यावरती कुठली कुठली बाह्यबल काम करतात, नेमकी ती कुठली बाह्यबल आहेत? जसं नदी आहे, हिमनदी आहे, वारा आहे, सागरी लाटा आहे. कुठले कुठले असेल? नदीच्या अपक्षरण व निक्षेपण. कुठलं? नदीचं अपक्षरण आणि निक्षेपण ह्यांच्यामुळे नदी कुठली कुठली भूरूप निर्माण करते. ह्या अपक्षरणामुळे आणि निक्षेपणामुळे निर्माण होणारी भूरूप असतील. मग सेम भूरूप नदी असेल, त्याच्यानंतर दुसरा पॉइंट कुठला येतो? हिमनदीच्या बाबतीत येतो. हिमनदी सुद्धा आपल्या अपक्षरण आणि निक्षेपणामुळे कुठली भूरूप निर्माण करते, हा प्रश्न विचारला येतो. मग वारा आणि त्याच्यानंतर सागरी लाटा. त्याच्यानंतर कुठला? सागरी लाटा. हे साधे बेसिक पॉइंट्स आहेत. हा इतका महत्वाचा टॉपिक आहे. 2013 पासून ते 2020 पर्यंतचे जर पेपर्स हळूहळू काढून बघितले, तुम्ही व्यवस्थित काढून बघितले, तर तुम्हाला प्रत्येक गोष्टीवरती ह्याच्या कधी ना कधी प्रश्न विचारलेला दिसेल. ह्याच्यामध्ये थोडीशी नावं जास्ती आहेत. बेसिक डायग्राम्स बघायच्यात आपल्याला ह्याच्यामध्ये, ज्या डायग्राम्स क्लिअर कट तुम्हाला ओळखू येऊ शकतात, अशाच डायग्राम विचारल्या जातील. पण तुम्हाला अपक्षरणाची, निक्षेपणाची ह्या सगळ्याच पार्टमध्ये तुम्हाला भूरूप मात्र व्यवस्थित बघावे लागतील. त्याच्यानंतर आणखी भूरूप शास्त्रामध्ये आणखी एक पॉइंट काय विचारला जाऊ शकतो? जगातील जी काही प्रसिद्ध पर्वत आहेत, त्याच्यानंतर पठारे आहेत, त्याच्यानंतर आणखी जी काही विशेष जे काही भाग आहेत, विशेष आणखी पर्वत असतील, पठार असतील, हे जे काही विशेष आहेत ह्यांची लोकेशन्स कुठं आहेत, कुठल्या देशामध्ये आहे. साधारणतः तुम्हाला जर विचारलं की आल्प्स पर्वताचा विस्तार जगातल्या खालीलपैकी कुठल्या कुठल्या देशामध्ये आहे, असा एक साधा प्रश्न येऊ शकतो. कारण आपल्याला माहिती आहे आल्प्स असेल, रॉकी असेल, त्याच्यानंतर अँडीज असेल, हिमालय असेल, ही जगातली प्रसिद्ध वली पर्वत आहेत. तर असे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. पर्वत असतील, पठार असतील वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या कुठं, तुम्हाला ह्या सगळ्या महत्वाच्या गोष्टी कुठं बघायच्यात? भूरूप शास्त्र ह्यामध्ये बघायच्यात. त्याच्यानंतर येतो तुमचा भूरूप चक्र संकल्पना. त्याच्यामध्ये 4 गोष्टी, नदी, हिमनदी, वारा आणि सागरी लाटा, ह्या बेसिक गोष्टी असतील. त्याच्यानंतर थोडासा बेसिक प्रमोशनचा भाग की स्पर्धाग्राम या ऑनलाईन ऍपवरती, या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवरती आपल्याला भूगोल विषयाच्या ह्या सगळ्या बॅचेस उपलब्ध आहेत. तुम्ही 100% एकदा स्पर्धाग्राम हे ऍप डाउनलोड करा, इन्स्टॉल करा, तुमच्या मोबाईलमध्ये भेट द्या, तुम्हाला नक्की फायदा होईल त्याचा. चला पुढे जाऊया. त्याच्यानंतर दुसरा टॉपिक येतो आपल्याकडे हवामान. दुसरा टॉपिक कुठला येतो? हवामानामध्ये सगळ्यात बेसिक काय करायचंय की नेमकं हवामान म्हणजे काय, त्याची व्याख्या बघायची आहे तुम्हाला. कुठल्या जर वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या व्याख्या निर्माण केल्या असतील हवामानाच्या, तर त्या बेसिक व्याख्या बघायच्यात. त्याच्यानंतर बघायच्यात आपल्याला हवामानाचे घटक कुठले कुठले आहेत, हवामानाचे महत्वाचे घटक कुठले कुठले आहेत, हवामानामध्ये कुठले कुठले घटक आहेत. जसं नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, त्याच्यानंतर आर्गॉन आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, निऑन आहे, झेनॉन आहे, क्रिप्टॉन आहे, हायड्रोजन आहे. ह्यांचे घटक, हे जे काही घटक आहेत हवामानाचे, ह्यांचं पर्सेंटेज बघायचं. ह्यांच्या पर्सेंटेजवरती हवामानातल्या तुम्हाला 100% प्रश्न असेल कुठंतरी. त्याच्यानंतर महत्वाचा पॉइंट की हवामानाची रचना. मग हवामानाची रचना नेमकी काय आहे? हवामानात किती, जे काही पृथ्वीच्या पृष्ठभागावरचं जे काही हवामान आहे हे किती भागामध्ये विभागलं गेलंय, ह्याच्यामध्ये आपण म्हणतो इथं तपांबर असेल, तुम्हाला हा भाग येईल इथं. त्याच्यानंतर स्थितांबर असेल, त्याच्यानंतर दलांबराचा भाग येतो, दलांबर असेल, आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी भाग येतो बाह्यांबराचा भाग येतो. हे काय आहे? तपांबर असेल, स्थितांबर असेल, दलांबर असेल, बाह्यांबर असेल, हे सगळे जे काही हवामानाचे जे काही स्ट्रक्चर मधले जे काही घटक आहेत ह्यांच्या वैशिष्ट्यावरती, ह्यांची जी काही विशेष आणखी काही गोष्टी असतील त्या गोष्टीवरती तुम्हाला साधे साधे प्रश्न विचारले जातील. त्याच्यानंतर हवामानाचे 2 महत्वाचे घटक आहेत. एक
तापमान असेल आणि त्याच्यानंतर दाब, म्हणजे टेम्परेचर आणि प्रेशर हे हवामानाचे दोन महत्वाचे घटक आहेत. तर ह्या दोन महत्वाच्या घटकावरती तुम्हाला प्रिलिम्सला प्रश्न येणार म्हणजे येणार, साधे साधे. इथं तुम्हाला मग तापमान असेल तर तापमानाचं ऊर्ध्वगामी वितरण असेल, क्षितिज समांतर वितरण असेल, ज्याला आपण व्हर्टिकल अँड हॉरिझॉन्टल डिस्ट्रीब्युशन ऑफ टेम्परेचर म्हणतो. प्रेशर असेल, दाब असेल, प्रेशरचं सुद्धा दाबाचं सुद्धा ऊर्ध्वगामी आणि क्षितिज समांतर वितरण, हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रेशर असंही म्हणतो. ह्या दोन गोष्टी आपल्याला व्यवस्थित बघाव्या लागतील. ह्याच्या रिलेटेड काही कन्सेप्ट असतील, ह्याच्या रिलेटेड काही फॅक्ट्स असतील, त्या फॅक्ट्स आणि कन्सेप्ट आपल्याला व्यवस्थित बघून जाव्या लागतील. त्याच्यानंतर टॉपिक येतो आपल्याला तापमान आणि दाब झाल्यानंतर वारे. अत्यंत महत्वाचा म्हणेल मी ह्याला. वारे कुठल्या प्रकारचे असतील तुमच्याकडं? एक ग्रहीय वारे असतील, कुठले? प्लॅनेटरी विंड्स आपण ज्याला म्हणतो, आणि त्याच्यानंतर स्थानिक वारे असतील. कुठले? एक ग्रहीय वारे आणि दुसरी कुठली गोष्ट आहे? स्थानिक वारे, ज्याला आपण प्लॅनेटरी विंड्स आणि लोकल विंड्स म्हणतो. ग्रहीय वाऱ्यांमध्ये जर बघितलं आपल्याला तर आपल्याला माहिती आहे 3 वारे आहेत. पूर्वीय वारे असतील, कुठले? पूर्वीय वारे, त्याच्यानंतर पश्चिमी वारे, आणि तिसरा प्रकार आहे ध्रुवीय वारे. कुठले? ध्रुवीय वारे. पूर्वीय वारे, पश्चिमी वारे, ध्रुवीय वारे. स्थानिक वाऱ्यामध्ये जर बघितलं आपण, स्थानिक वाऱ्यामध्ये मग लिस्ट थोडीशी मोठी असेल. लिस्ट थोडीशी मोठी म्हणजे खारे आणि मतलई वारे असतील, त्याच्यानंतर दरी आणि पर्वतीय वारे असतील, त्याच्यानंतर काही इतर स्थानिक वाऱ्यात. इतर स्थानिक वाऱ्यांमध्ये काय येतं? तुमचे उष्ण वारे आणि शुष्क वारे, शीत वारे. उष्ण वारे आणि शीत वारे. उष्ण वाऱ्यामध्ये तुम्हाला जसं बघितलं, चिनूक असेल, फॉन असेल, सिरक्को असेल, हर्मॅटन असेल, खामसीन असेल, गिबली असेल, हे जे काही वारे आहेत हे उष्ण वारे आहेत. ह्यांची काही वैशिष्ट्य तुम्ही जर प्रत्येक पेपर काढून बघितला तर ह्या स्थानिक वाऱ्यांवरती तुम्हाला बरेच प्रश्न, गेल्या वर्षी 2020च्या पूर्व परीक्षेमध्ये सुद्धा एमपीएससीने चिनूक वरती प्रश्न विचारलाय. चिनूक कुठं असेल तर स्थानिक वाऱ्यामध्ये येत असेल. त्याच्यानंतर शीत वारे असतील, शीत वाऱ्यांमध्ये सुद्धा कुठले कुठले वारे आहेत त्यांची नावं आणि लोकेशन बघा. उष्ण वाऱ्यामध्ये ती उष्ण वाऱ्यांची नावं कुठली आहेत, त्यांची लोकेशन काय, त्यांची जर काही वैशिष्ट्ये असतील तर ती वैशिष्ट्ये सुद्धा तुम्हाला बघणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपण जाऊयात वाऱ्यांवरती. मोसमी वारेचा, जे काही मोसमी वारे आहेत ह्या मोसमी वाऱ्यांवरती सुद्धा प्रश्न तुम्हाला येऊ शकतात. मोसमी वारे जे काही ऋतूनुसार दिशा बदलतात आपण त्याला मोसमी वारे म्हणतो. मग मोसमी वारे आहेत, हे मोसमी वारे जगामध्ये कुठं कुठं आहेत, कुठल्या कुठल्या भागामध्ये येतात. त्याचबरोबर मोसमी वाऱ्यावरती परिणाम करणारे, मोसमी वाऱ्यावरती परिणाम करणारे घटक कुठले कुठले आहेत, परिणाम करणारे घटक कुठले कुठले आहेत. मोसमी वाऱ्यावरती जर परिणाम करणारे घटक बघितले आपण तर त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात बेसिक घटक यायला पाहिजे. ITCZ असेल, त्याच्यानंतर तुमचा अल्निनो असेल, कुठला? अल्निनो आणि लानिना असेल, अल्निनो आणि लानिना असेल. त्याच्यानंतर जेट स्ट्रीम वाला कन्सेप्ट येतो. ह्याच्यातल्या ज्या काही बेसिक गोष्टी आहेत, तुम्हाला खूप डिटेलमध्ये जायचंय का ह्याच्यामध्ये नाही, पण तुम्हाला कळलं पाहिजे अल्निनो कुठल्या वाऱ्याशी, कुठल्या कशाशी संबंधित असणारा परिणाम आहे. उष्ण वाऱ्याशी का शीत वाऱ्याशी संबंधित असणारा किंवा कुठल्या पाण्याच्या वाऱ्या तापमानाशी संबंधित असणारा घटक आहे. नेमकं जेट स्ट्रीम काय आहे, जेट स्ट्रीम भारताच्या संबंधात जेट स्ट्रीम काय, साध्या गोष्टी आहेत. त्या साध्या गोष्टी तुम्हाला खूप डिटेलमध्ये जाऊ नका, पण बेसिक गोष्टी तुम्हाला बघून जाणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत मोसमी वाऱ्यानंतर आर्द्रता. आणखी एक महत्वाचा कन्सेप्ट, आर्द्रता म्हणजे आपण ज्याला ह्युमिडिटी म्हणतो. आर्द्रता आणि सांद्रीभवन, आर्द्रता आणि सांद्रीभवन म्हणजे ह्युमिडिटी आणि हे जे काही सांद्रीभवन आहे. आर्द्रता म्हणजे काय, मग निरपेक्ष आर्द्रता काय, सापेक्ष आर्द्रता काय, त्याच्या संबंधित ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी. सांद्रीभवन ज्याला आपण कंडेन्सेशन म्हणतो. सांद्रीभवनाचे प्रकार असतील, दव असेल, दवबिंदू असेल, हिम असेल, हिमगवर असेल, असं ज्या काही गोष्टी आहेत ह्या गोष्टी आपल्याला सगळ्या कुठं बघायच्यात, इथं आर्द्रता आणि सांद्रीभवनामध्ये बघायच्यात. त्याच्यानंतर आपल्याला बघायचंय पर्जन्य. त्याच्यानंतर आपल्याला काय बघायचंय? पर्जन्य. पर्जन्य नेमकं पर्जन्य निर्मिती असेल किंवा विशेष आणखी कुठली गोष्ट बघायची आहे तुम्हाला? पर्जन्याचे जे काही प्रकार आहेत, पर्जन्याचे जे काही प्रकार आहेत ज्याच्यामध्ये आपण प्रतिरोध पर्जन्य म्हणतो, त्याच्यानंतर आरोह पर्जन्य म्हणतो, कन्व्हेक्शनल रेनफॉल म्हणतो आपण त्याला, आणि आवर्त पर्जन्य म्हणतो.
त्याला सायक्लोनिक रेनफॉल म्हणतो. हे जे काही पर्जन्याचे प्रकार आहेत, मग प्रतिरोध पर्जन्याची काय वैशिष्ट्ये आहेत, आरोह पर्जन्याची आणि आवर्त पर्जन्याची काय वैशिष्ट्ये आहेत, ही गोष्ट आपल्याला सातत्याने कळली पाहिजे. त्याच्यानंतर मग आणखी एक गोष्ट आपल्याकडे राहते वाऱ्यांमध्ये साधारणतः बेसिक ज्या काही संकल्पना असतील, इतर काही संकल्पना असतील हवामानाशी रिलेटेड, त्या संकल्पनात्मक गोष्टी आपल्याकडे राहतात. आणि शेवटी आणखी एक टॉपिक राहतो इथं, आवर्त व प्रत्यावर्त. त्यांच्यावरती कधीतरी प्रश्न विचारले जातात, म्हणून हळूहळू काय केलं आपण, थोडं पाठीमागं घेत गेलो, याला शेवटच्या ह्याच्यामध्ये ठेवलंय. आवर्त आणि प्रत्यावर्त, सायक्लोन्स आणि अँटी सायक्लोन्स. सायक्लोन्स मध्ये बघितलं जास्ती प्रश्न आले तर आपल्याला इथंच अपेक्षित आहेत. आवर्तांमध्ये आवर्त मग उष्णकटिबंधीय आवर्त असतील, समशीतोष्ण कटिबंधीय आवर्त असतील. इथं जर तुम्हाला दोन्ही टाईपचे सायक्लोन्स बघणं गरजेचं आहे. हा टॉपिक थोडासा करंट रिलेटेड सुद्धा टच केला जाऊ शकतो. आपल्याकडे बऱ्याच आत्ता मागच्या 2019, 20 किंवा 21 मध्ये सुद्धा वेगवेगळी सायक्लोन्स, वेगवेगळी चक्रीवादळ आली आहेत. मग ह्यांना वेगवेगळी काय नावं आहेत, जगाच्या वेगवेगळ्या भागामध्ये काय नावं आहेत, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आवर्त, प्रत्यावर्त, हवामान रिलेटेड इतर काही संकल्पना असतील, पर्जन्य असेल, आर्द्रता आणि सांद्रीभवन, ह्या सगळ्या गोष्टी बघायच्या तुम्हाला बेसिक 2 टॉपिक मध्ये, भूरूपशास्त्र आणि हवामानशास्त्रामध्ये. आपला तिसरा टॉपिक येतो मित्रांनो सागरशास्त्र. तिसरा टॉपिक कुठला येतो आपला, सागरशास्त्र. ह्याच्यामध्ये तुम्हाला 3 गोष्टी प्रामुख्याने बघायच्यात. किती गोष्टी बघायच्या त्याच्यामध्ये, 3 गोष्टी प्रामुख्याने बघायच्यात. पहिली गोष्ट कुठली असेल, सागरतळ रचना. कुठली असेल, सागरतळ रचना. 2020 मध्ये सुद्धा ह्या टॉपिकवरती, सागरशास्त्रावरती प्रश्न आलाय. सागरतळ रचनेवरतीच प्रश्न आहे. पेपर्स काढून बघा व्यवस्थित, सागरतळ रचना बघायचे. दुसरी गोष्ट, ह्या टॉपिकवरती अगोदर कुठल्या कुठल्या गोष्टीवरती प्रश्न आलाय जर बघितलं असेल तर सागराची क्षारता असेल. कुठली असेल, सागराची क्षारता. आणि त्याच्यानंतर तिसरा असेल प्रश्न सागरी प्रवाह. त्याच्यानंतर प्रश्न कुठला असेल, सागरी प्रवाह. सागराची क्षारता म्हणजे काय, ती कुठं जास्त आहे, कुठं कमी आहे, वाढते तर का वाढते, कमी आहे तर का कमी आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं बघावे लागतील. सागरतळ रचनेमध्ये नेमके कुठल्या कुठल्या घटक येतात त्याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर सागरी प्रवाह, ज्याला आपण ओशियन करंट्स म्हणतो, हे ओशियन करंट्स मग 2 प्रकारचे आहेत, उष्ण आणि शीत. उष्ण कुठल्या प्रकारची आहेत, शीत कुठल्या प्रकारची आहेत, त्यांची नावं, त्यांचं लोकेशन जगाच्या नकाशावरती कुठं कुठं आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं बघाव्या लागतील. सागरशास्त्रामध्ये जास्त डिटेलमध्ये नाही, पण हे 2 ते 3 टॉपिक जे एकदम महत्वाचे आहेत हे तुम्हाला बघणं गरजेचं आहे. गेल्या वर्षी त्याच्या अगोदर सागर क्षारतेवरती, गेल्या वर्षी सागरतळ रचना, त्याच्या अगोदरही सागरतळ रचनेवरती आयोगाने प्रश्न विचारलेत. आयोग सांगतोय तुम्हाला ह्या भाषेमध्ये, प्रश्नांच्या भाषेमध्ये जर तुम्हाला आयोग सांगत असेल की बाबांनो आम्ही इथं प्रश्न विचारणार आहात, तर आपलं ते काम आहे की आपण तो टॉपिक व्यवस्थितरित्या पूर्ण केला पाहिजे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून तो टॉपिक पूर्ण केला पाहिजे. हा जर जगाचा भूगोल बघितला तर तुम्हाला एवढ्या बेसिक गोष्टी, म्हणजे राजकीय भूगोलामध्ये काय बघायचंय तुम्हाला, अक्षवृत्त, रेखावृत्त, प्रमाण वेळ, आंतरराष्ट्रीय वाररेषा. प्राकृतिक विभागाच्या भूगोलामध्ये काय, भूरूपशास्त्र असेल, हवामानशास्त्र असेल आणि सागरशास्त्र असेल. हा जगाचा भाग झाला जवळजवळ. ह्याच्यानंतर आपल्याला दुसरा घटक कुठला येतो, भारताचा भूगोल. कुठला येतो, भारताचा भूगोल. इथं सुद्धा आपल्याला काही महत्वाचे घटक आहेत ते अगोदर बघावे लागतील. आणि हे सगळे घटक बघितल्यानंतर आपल्याला जर वेळ राहत असेल तर इतर काही घटक बघायचे. त्याच्यासाठी आपण बघूयात अगोदर महत्वाचे घटक कुठले कुठले आहेत. भारताच्या जर भूगोलामध्ये गेलात तर राजकीय भूगोल म्हणून आहे. कुठला घटक आहे, राजकीय भूगोल. राजकीय भूगोल. आणि त्याच्यानंतर जर प्राकृतिक मध्ये गेलो आपण, प्राकृतिक भूगोल मध्ये गेलो तर भारताचा प्राकृतिक भूगोल असेल, भारताचा हवामान असेल, नदी प्रणाली असेल आणि खनिज संपत्ती असतील. ही पहिली जी काही 5 ते 6 घटक आहेत आपल्याला प्रामुख्याने बघून जाणं अत्यंत गरजेचं आहे. इथं जर बघितलं आपण राजकीय भूगोलामध्ये जाऊयात. राजकीय भूगोलामध्ये जर बघितलं, राजकीय भूगोलामध्ये तुम्हाला काय येईल, पहिली गोष्ट भारताचा अक्षवृत्तीय विस्तार असेल. साध्या साध्या गोष्टीपासून सुरुवात करा. भारताचा अक्षवृत्तीय विस्तार असेल. त्याच्यानंतर भारताचा काय असेल, रेखावृत्तीय विस्तार असेल. रेखावृत्तीय विस्तार. त्याच्यानंतर जर बघितलं तर प्रश्न तुम्हाला कुठे येऊ शकतो, भारताच्या क्षेत्रफळावरती येऊ शकतो. प्रश्न कुठं असेल तुम्हाला, भारताचं क्षेत्रफळ काय आहे. त्याच्यानंतर राज्यांचं क्षेत्रफळ काय आहे. राज्यांचं क्षेत्रफळ कळतं आपल्याला. जे राज्य, कुठली राज्य क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून मोठी आहेत, कुठली राज्य क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून छोटी आहेत, ह्यांची एक सुरुवातीची 2-3 नावं, शेवटची 2-3 नावं ही व्यवस्थित लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर क्षेत्रफळ झाल्यानंतर भारताची भूसीमा किती आहे, भारताची भूसीमा किती आहे
इतर कुठल्या देशांना ती लागून आहे, इतर कुठल्या देशांना ती लागून आहे, किती लागून आहे, सर्वात जास्त भूसीमा कुठं लागून आहे, सर्वात कमी भूसीमा किती लागून आहे, एकूण भूसीमा किती आहे भारताची, ह्या बेसिक गोष्टी असतील. भूसीमेनंतर कुठली असेल, भारताची जलसीमा किती आहे, भारताची जलसीमा सुद्धा आहे. मग भारताची जलसीमा किती आहे, त्याच्यानंतर मग हा जर बेसिक प्रश्न इथं व्यवस्थित बघा, भारताची एकूण जलसीमा आणि भारताच्या मुख्य भूमीची जलसीमा, हे दोन पॉइंट्स इथे येतात. त्या दोन गोष्टी तुम्हाला कन्फ्युजन करणाऱ्या आहेत, कन्फ्युजन निर्माण करण्यात. हे बघून जा व्यवस्थित की एकूण जलसीमा आणि मुख्य भूमीची जलसीमा ह्यांच्यामध्ये काय फरक आहे. त्याच्यानंतर कुठल्या कुठल्या राज्यांना, भारतातल्या कुठल्या कुठल्या राज्यांना सागरी किनारा लाभलेला आहे. काय लाभलाय, सागरी किनारा लाभलेला आहे. कुठल्या कुठल्या राज्यांना सागरी किनारा लाभलेला आहे, ती राज्यांची नावं असतील. सर्वात जास्त सागरी किनारा कुठल्या राज्याला, सर्वात कमी सागरी किनारा. समजा सुरुवातीची जी 2-3 राज्य दिली आणि सागरी किनारपट्टीच्या लांबीनुसार उतरता किंवा चढता क्रम लावा म्हटलं तर आपल्याला माहिती असायला पाहिजे. त्याच्यानंतर भारतामध्ये किती राज्य येतात, किती राज्य येतात वगैरे वगैरे, तो ती बाब असेल प्राकृतिक किंवा राजकीय ह्याच्यामध्ये, राजकीय ह्याच्या भूगोलामध्ये. त्याच्यानंतर आणखी एक महत्वाची कुठली गोष्ट येते ह्याच्यामध्ये की मग जिल्हे कुठल्या राज्यामध्ये, कुठल्या राज्यात सर्वात जास्त जिल्हे आहेत, सर्वात जास्त जिल्हे, आणि त्याच्यानंतर सर्वात कमी जिल्हे कुठं कुठं आहेत. हे बेसिक प्रश्न आहेत, हे तुम्हाला विचारलं जातील. त्याच्यानंतर केंद्रशासित प्रदेश किती आहेत. आता रिसेंटली काही चेंजेस झालेत, जसं जम्मू काश्मीर राज्याचं 2 केंद्रशासित प्रदेशामध्ये विभाजन झालंय. दादरा नगर हवेली आणि दीव आणि दमण हे 2 वेगवेगळे होते, आता एकत्रित केले गेलेत. ह्यांच्यावरतीही सुद्धा तुम्हाला प्रश्न येऊ शकतात. ह्या गोष्टी व्यवस्थित बघून जाणं गरजेचं आहे, कारण आतापर्यंत आयोगाने विचारले गेले सर्वात मोठा जिल्हा, क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा कुठला आहे, सर्वात छोटा पण येऊ शकतो. असे वेगवेगळे पॉइंट्स तुम्हाला राजकीय किंवा प्रादेशिक भूगोलामध्ये विचारले जातील. आपला अभ्यास बेसिक कडून मोठ्या मोठ्या गोष्टीकडे असायला पाहिजे. बेसिक जर गोष्टी आपण व्यवस्थित कव्हर केल्या तर तुम्हाला बेसिक प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाहीत. त्याच्यानंतर भारताच्या भूगोलावर जर गेलो आपण तर भारताच्या प्राकृतिक भूगोल बघायचा अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे. कुठला तुम्हाला माहिती आहे, प्राकृतिक भूगोलावरती सगळीकडे प्रश्न असतात. प्राकृतिक भूगोलावरती आपल्याला 5 घटक व्यवस्थित बघायचे आहेत. पहिला घटक असेल पर्वतीय प्रदेश असेल. प्राकृतिक घटकावरती कुठला असेल, पर्वतीय प्रदेश असेल. पर्वतीय प्रदेश म्हणजे काय, साधारणतः हिमालयीन वाला भाग, हिमालयवाला भाग, हा भाग आपल्याला व्यवस्थित बघायचे आहेत. हिमालयाच्या मग रांगा किती आहेत, बृहद हिमालयामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी येतात, त्याच्यानंतर मध्य हिमालयामध्ये कुठल्या गोष्टी येतात, शिवालिकमध्ये कुठल्या गोष्टी येतात, हिमालया सोडून उत्तरेकडे आणखी ज्या काही पर्वत रांगा आहेत त्यांची काय नावं आहेत, हिमालयातल्या सर्वात उंचीचे शिखर कुठं कुठल्या राज्याचं आहेत, त्यांचा पूर्वेकडून पश्चिमेकडे, पश्चिमेकडून पूर्वेकडे क्रम असेल. त्याच्यानंतर हिमालयातल्या खिंडी कुठं कुठं आहेत, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला हिमालयामध्ये बघाव्या लागतील. हिमालयाचं प्रादेशिक वितरण, त्याच्यानंतर मग पंजाब ही जम्मू काश्मीर किंवा पंजाब हिमालया कुठं, कुमाऊ हिमालया कुठं, नेपाळ हिमालया कुठं, आसाम हिमालया कुठं, कुठल्या नद्यांमुळे त्यांचं विभाजन केलं जात आहे, कुणी हे विभाजन केले, ह्या साध्या गोष्टी बघून जा मित्रांनो परीक्षेला जाताना. त्याच्यानंतर दुसरा भाग येतो पर्वतीय प्रदेशानंतर. आपल्याला माहिती आहे पर्वतीय प्रदेशाच्या दक्षिणेकडं उत्तर भारतीय गाळाचे मैदान आहे. उत्तर भारतीय गाळाचे मैदान आहे. आपल्याला हा भाग व्यवस्थित बघायचा आहे. उत्तर भारतीय गाळानंतर आपल्याला बघायचा आहे द्वीपकल्पीय पठारी प्रदेश. कुठला, द्वीपकल्पीय पठारी प्रदेश. हे 3 घटक झाले, हे महत्वाचे 3 घटक आहेत. तुमचं जर फोकस कुठं जास्ती असायला पाहिजे प्राकृतिक भारतामध्ये तर ह्या 3 घटकावरती तुमचं फोकस अत्यंत जास्ती असायला पाहिजे, तर हे महत्वाचे घटक आहेत. आणि त्याच्यानंतर मग शेवटचे 2 छोटे घटक कुठले उठतात, किनारपट्टीची मैदानं असतील. कुठली, किनारपट्टीची मैदाने असतील. आणि त्याच्यानंतर किनारपट्टीच्या मैदानानंतर शेवटचा घटक येतो तुमची सागरी बेट. सागरी बेट म्हणजे अंदमान निकोबार असेल आणि त्याच्यानंतर लक्षद्वीप बेट असतील. हे 2 घटक सागरी बेटांमध्ये, अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप. किनारपट्टीची मैदानांमध्ये पूर्व किनारपट्टी काय, पश्चिम किनारपट्टी काय, कुठल्या कुठल्या राज्य पूर्व किनारपट्टीवरती आहेत, कुठली राज्य पश्चिम किनारपट्टीवरती आहेत, पूर्व किनारपट्टीची वैशिष्ट्ये काय, पश्चिम किनारपट्टीची वैशिष्ट्ये काय, ह्या साध्या गोष्टी आपल्याला इथं विचारल्या जातील.
हे 3 तर अत्यंत महत्वाचे आहेत, त्याच्यानंतर हे 2ही महत्वाचे आहेत, तुम्हाला बघावे लागतील. पण ह्या माझं मत राहील की माझं मत असं राहील ह्या 3 गोष्टीवर तुमचा फोकस थोडंसं जास्ती असायला हवं, कारण हे थोडेसे महत्वाचे आहेत आणि ह्या बऱ्यापैकी मोठा पार्ट आहे. आणि विशेषतः हा जो काही पूर्ण प्राकृतिक भारत आहे तुमच्यासाठी, हा पूर्ण प्राकृतिक भारत जवळपास 1.5 तासाचं कंप्लीट लेक्चर आपल्या YouTube वरती अवेलेबल आहे. तुम्ही EMPSC कट्टा टेलिग्राम चॅनल वरती प्राकृतिक भारत म्हणून टाका, नाव सर्च करा, तुम्हाला 1.5 तासाचं पूर्ण प्राकृतिक भारताचं लेक्चर तुम्हाला YouTube वरती मिळेल. ते बघून घ्या, बऱ्याच जणांना त्याचा फायदा झालाय. त्याच्यानंतर थोडासा आणखी एक प्रमोशनचा भाग आहे की आता जी काही राज्यसेवा पूर्व परीक्षा होणार आहे त्या राज्यसेवा पूर्व परीक्षेला ज्यांना वाटते आपला आणखी अभ्यास थोडासा राहिलाय भूगोलाचा, त्यांच्यासाठी कमी वेळामध्ये जास्ती गोष्टी कव्हर करणारा, कमी वेळामध्ये जास्त मार्क्स मिळवून देणारा एक महत्वाची गोष्ट म्हणजे जी काही आपली पूर्व परीक्षेची एक ऑनलाईन बॅच आहे. जवळपास साधारणतः ह्या बॅच मध्ये जर बघितलं तर सगळे घटक कव्हर केलेले आहेत. मी जे घटक सांगतो त्याच्यापेक्षाही आणखी जास्ती घटक कव्हर केलेले आहेत. जगाचा असेल, भारताचा असेल आणि महाराष्ट्राचा भूगोल असेल, एकूण 56 व्हिडिओज आहेत ह्याच्यामध्ये. हे 56 व्हिडिओ आणि सोबत तुम्हाला सगळ्या नोट्स मिळतील ह्याच्या, ज्या काही PDF फॉर्मॅटमध्ये असतील. साधारणतः तुम्ही जर ही जर बॅच बघितली असेल तर 8 ते 10 दिवसामध्ये तुमचा प्रिलिम्सचा सगळा भूगोल व्हिडिओ बघून प्लस नोट्स वाचून सुद्धा होईल. अत्यंत महत्वाची अशी बॅच जी तुम्हाला 100% रिझल्ट देईल प्रिलिम्सच्यासाठी. आणि जी काही माझी मित्र आहेत मुख्य परीक्षेचा अभ्यास करतात, जी काही मित्र आहेत आणखी मुख्य परीक्षेचा अभ्यास करतात, त्यांच्यासाठी GS1 ज्या 60 मार्काचा तुमचा GS1 आहे, जो तुमच्या पेपर 1 मध्ये GS1 मध्ये तुमचा स्कोअर ठरवणारा आहे, तो म्हणजे संपूर्ण भूगोल. ह्या संपूर्ण भूगोलाची सुद्धा एक ऑनलाईन बॅच आहे, जी बॅच मध्ये 80+ व्हिडिओज आहेत. प्रत्येक गोष्ट सिलेबसच्या पॉइंट नुसार कव्हर केलेली आहे. प्रत्येक गोष्टीचे तुम्हाला नोट्स आहेत. इथं आपण सगळे जो काही नवीन सिलेबस आहे, मानवी भूगोल तो ऍड केलाय, आर्थिक भूगोल तो तुम्हाला इथं असेल. त्याच्यानंतर सोबत आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे GIS, GPS, रिमोट सेन्सिंग, एरियल फोटोग्राफी, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अंतराळ तंत्रज्ञान ह्या सगळ्या बॅच मध्ये मिळतील. त्या सगळ्या बॅचच्या सगळ्या व्हिडिओच्या तुम्हाला नोट्स सुद्धा मिळतील. 80+ व्हिडिओ आहेत. ह्या दोन्ही बॅच तुमच्यासाठी इतक्या महत्वाच्या आहेत की तुम्ही घरी बसून सगळा भूगोल व्यवस्थित करू शकता. चला पुढे जाऊयात. आपण कुठं होतो? प्राकृतिक भूगोल झाला होता. प्राकृतिक भूगोलानंतर तिसरा महत्वाचा घटक येतो भारताचं हवामान. महत्वाचा घटक कुठला आहे? भारताचा हवामान. मग भारताच्या हवामानामध्ये आणखी काय काय बघायचं आपल्याला? पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला ही बघावी लागेल की भारताचं जे काही हवामान आहे त्या भारताच्या हवामानावरती परिणाम करणारे घटक कुठले कुठले आहेत? परिणाम करणारे घटक कुठले कुठले आहेत भारताच्या हवामानावरती? मग भारताचा अक्षवृत्तीय विस्तार असेल, भारताची भौगोलिक रचना असेल, जगाच्या नकाशावरती भारताचं कुठलं ठिकाण आहे, भारताला असणारा सागरी सानिध्य, हे सगळे घटक भारताच्या हवामानावरती परिणाम करतात. त्या गोष्टी आपल्याला बेसिक गोष्ट आहे. तुम्हाला प्रिलिम्स राज्यसेवा कधी पण हा प्रश्न विचारला जाईल. त्याच्यानंतर भारताच्या हवामानाचं जर बघितलं आपण, हवामानाचं वर्गीकरण जर बघितलं, कुठलं हवामानाचं, भारताच्या हवामानाचं वर्गीकरण जर बघितलं तर पहिलं वर्गीकरण येतं भारताच्या हवामानाचं ऋतूनुसार वर्गीकरण. ऋतूनुसार म्हणजे उन्हाळा असेल, हिवाळा असेल आणि पावसाळा असेल. वर्गीकरण कसं असेल? एक हिवाळा असेल, दुसरं काय असेल? उन्हाळा, आणि तिसरा काय असेल? सर्वात महत्वाचा पावसाळा ऋतू असेल. त्याच्यानंतर हिवाळा आणि उन्हाळ्यामध्ये काय बघायचंय तुम्हाला की भारतामध्ये तापमान आणि दाब. हिवाळा आणि उन्हाळ्यामध्ये दाब आणि दुसरी गोष्ट तापमान, ह्या गोष्टीमध्ये काय चेंजेस होत जातात, कुठून कुठं गोष्टी बदलत जातात. आणि ह्या दोन गोष्टींच्या अनुषंगाने भारतामध्ये उन्हाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये वारे कुठून कुठं वाहतात, ह्या बेसिक गोष्टी आहेत. इथं तुम्हाला नकाशे विचारले जाऊ शकतात. सोबत ह्या 3 ऋतूमध्ये सगळ्यात महत्वाचा ऋतू कुठला आहे? पावसाळा. सर्वात महत्वाचा ऋतू कुठला आहे? पावसाळा, ज्याला आपण भारतीय मान्सून म्हणतो, इंडियन मान्सून म्हणतो. पावसाळा हा ऋतू आतापर्यंत जर बघितला असेल तुम्ही पेपर, जर ज्यांचं अनालिसिस व्यवस्थित आहे त्यांची एक गोष्ट लक्षात आली असेल की ह्या 3 ऋतूपैकी हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळा, ह्या 3 ऋतूपैकी सर्वात जास्त प्रश्न कशावरती आहेत? पावसाळ्यावरती आहेत, भारतीय मान्सूनवरती आहेत. दुसरी गोष्ट काय बघावी लागेल? मग पावसाळ्या रिलेटेड आपल्याला व्यवस्थित अभ्यास करावा लागेल. पावसाळ्यामध्ये भारतीय मान्सूनवरती मान्सून परिणाम करणारे घटक,
मान्सूनवरती परिणाम करणारे घटक कुठले कुठले आहेत हे बघावं लागेल. सोबत जसं आपण ऋतूनुसार वर्गीकरण बघितलं, मग जगाच्या लेवलला काही शास्त्रज्ञ ज्यांनी जगाच्या हवामानाचं वर्गीकरण केलंय त्यांच्या वर्गीकरणानुसार भारतामध्ये कुठल्या कुठल्या विभागामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचं हवामान आहे हा प्रश्न विचारला जातो. मग दोन असे मेजर क्लासिफिकेशन, दोन असे मेजर वर्गीकरण आपल्याला अभ्यासाला आहेत. एक डॉक्टर त्रिवार्ता, कोण असेल? डॉक्टर त्रिवार्ता यांच्यानुसार हवामानाचं वर्गीकरण काय असेल. इथं साधे प्रश्न असतील तुम्हाला. त्यांनी जे काही वर्गीकरण केलेलं एखादा विभाग असेल, नकाशामध्ये तो विभाग दिला असेल, त्याचा एक कोड असेल, त्याचं एक इनिशियल नाव असेल, ते इनिशियल नावावरून तुम्हाला ओळखायचंय की त्या भागामध्ये कुठल्या प्रकारचं हवामान आहे. त्याच्यानंतर आणखी एक शास्त्रज्ञ आहेत कोपेन म्हणून, त्यांच्याही हवामानाच्या वर्गीकरणाचा आपल्याला व्यवस्थित अभ्यास करावा लागेल. ह्यांच्याही हवामानाचा आपल्याला काय करावं लागेल? व्यवस्थित अभ्यास करावा लागेल. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला भारताच्या हवामानामध्ये आहेत. भारताच्या हवामानामध्ये जर बघायचं असेल आणखी आपल्याला, तर आणखी कुठले कुठले घटक बघता येतील आपल्याला भारताच्या हवामानामध्ये. एक मान्सूनवरती परिणाम करणारे घटक बघितलेत आपण, डॉक्टर त्रिवार्ता बघितलं, डॉक्टर कोपेन सुद्धा बघितलं. आणखी काही इतर जे काही महत्वाचे तुम्हाला वाटत असतील ते घटक आणखी तुम्ही इथं ऍड करू शकता. पण जाताना ऍटलिस्ट एवढ्या बेसिक गोष्टी तरी व्यवस्थित बघून जाणे गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊयात आपण नदी प्रणाली, भारताची नदी प्रणाली. मी तुम्हाला सांगितलं 5 टॉपिक आपल्याला महत्वाचे बघून जायचेत प्रिलिमसाठी, त्याच्यातला हा चौथा टॉपिक आहे. एक प्रादेशिक किंवा राजकीय असेल, दुसरा प्राकृतिक असेल, तिसरा हवामान असेल, चौथा कुठला असेल? नदी प्रणाली असेल. नदी प्रणालीमध्ये जर बघितलं आपण तर 2 घटक पडतात. एक हिमालयीन नदी प्रणाली असेल, ज्या नद्यांचं उगमस्थान हिमालयामध्ये आहे, पर्वतीय भागावरून वाहतात, ती भारतातली हिमालयीन नदी प्रणाली. आणि दुसरा घटक, दुसरा मेजर घटक कुठला आहे? पठारी प्रदेशावरची नदी प्रणाली. कुठली? पठारी प्रदेशावरची नदी प्रणाली. मग हिमालयीन भागातल्या आपल्याला कुठल्या नद्या प्रामुख्याने बघायच्यात? पहिली नदी कुठली बघायची आपल्याला? सिंधू नदी बघायची आहे. कुठली नदी बघायची आहे? सिंधू. त्याच्यानंतर दुसरी महत्वाची नदी कुठली? गंगा. आणि त्याच्यानंतर कुठली बघायची आपल्याला? ब्रह्मपुत्रा. हिमालयीन भागामधल्या ह्या 3 मेजर नद्या, ह्या 3 नद्यांच्या मग कुठले कुठले बघायचे? उगमस्थान कुठलं आहे? पूर्व वाहिनी आहे की पश्चिम वाहिनी आहे? उपनद्या कुठल्या कुठल्या आहेत? काठावरची महत्वाची शहरं कुठली आहेत? त्यांच्या संगमस्थळं कुठली कुठली आहेत? ह्यांची जर काही नदी खोऱ्यातली जी काही वैशिष्ट्ये असतील, ही वैशिष्ट्ये आपल्याला बघायची आहेत. हे भारतातून आणखी इतर देशामध्ये जात असतील तर त्या देशामध्ये आणखी कुठल्या कुठल्या गोष्टी असतील तर ते बघायचंय. विशेषतः गंगा नदी, विशेषतः गंगा नदीवरती आपलं फोकस जास्ती असावं. ह्या बाकीचे पॉइंट्स तर बघणं आपल्याला गरजेचं आहे. ह्या 3 नद्या बघायच्यात. त्याच्यानंतर आपण पठारी प्रदेश, द्वीपकल्पीय पठारी प्रदेशावरती आलो तर द्वीपकल्पीय पठारी प्रदेशावरती परत आपल्याला पूर्व वाहिनी आणि पश्चिम वाहिनी, कुठल्या? पूर्व वाहिनी आणि पश्चिम वाहिनी, ह्या 2 नद्यांचे. पूर्व वाहिनी नद्या कुठल्या? ज्या नद्या बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात आपण त्याला पूर्व वाहिनी म्हणतो. ज्या नद्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात त्यांना आपण पश्चिम वाहिनी नदी म्हणतो. पूर्व वाहिनी नदी प्रणालीमध्ये जर बघितलं तर महाराष्ट्रातल्या कुठल्या असतील? गोदावरी, भीमा, कृष्णा. ह्या महाराष्ट्रातल्या मेजर पूर्व वाहिनी नद्या आहेत. ह्यांच्या आणखी काही उपनद्या असतील, हा घटक तर आपण महाराष्ट्रामध्ये बघणारच आहोत. महाराष्ट्राच्या नदी प्रणालीमध्ये हा घटक आपण बघणारच आहोत. इतर कुठल्या कुठल्या आहेत? त्याच्यानंतर महानदी असेल, त्याच्यानंतर कुठली बघायची आहे? कावेरी असेल, कावेरी नंतर असेल बैतराणी असेल. कुठली? बैतराणी, बैतराणी. त्याच्यानंतर सुवर्णरेखा. ह्या नद्या आपल्याला व्यवस्थित बघून जायच्या. तुम्हाला आणखी जर कुठल्या महत्वाच्या वाटत असतील, पण माझ्या दृष्टिकोनातून ह्या नद्या महत्वाच्या आहेत. बैतराणी, कावेरी, सुवर्णरेखा, त्याच्यानंतर महानदी, गोदावरी, भीमा, कृष्णा ह्या महाराष्ट्रामध्ये बघणार आहेत आपण. पश्चिम वाहिनी नद्या सुद्धा, पश्चिम वाहिनी नदी प्रणाली सुद्धा बघणं गरजेचं आहे. पश्चिम वाहिनी नदी प्रणालीमध्ये सर्वात महत्वाची नर्मदा नदी असेल, त्याच्यानंतर तापी नदी जी महाराष्ट्रामध्ये येणार आहे आपल्याला, नर्मदा असेल, तापी असेल, त्याच्यानंतर साबरमती असेल, साबरमती असेल आणि मही नदी म्हणून आहे. ह्यांच्या ज्या काही उपनद्या आहेत ह्या सगळ्या गोष्टी बघणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आणखी एक पश्चिम वाहिनी नद्यांमध्ये छोट्या छोट्या ज्या काही नद्या आहेत ह्यांच्यामध्ये काय बघायचे आपल्याला? परत उगमस्थान कुठं आहे, प्रवाहाची दिशा कुठं आहे,
उपनद्या कुठं आहेत, आणखी काही प्रवाह मार्गातली वैशिष्ट्ये असतील तर, काठावरची काही महत्वाची शहरं असतील तर, ह्यांच्या नदी खोऱ्यांमध्ये आणखी काही वैशिष्ट्याचे भाग असतील तर ते आपल्याला सगळ्या गोष्टी बघून जाणं गरजेचं आहे. इथं आणखी येतो पश्चिम वाहिनी, ह्याच्यामध्ये कोकण नदी प्रणाली येते. पण कोकण नदी प्रणाली आपण कुठं बघणार आहोत? कोकण नदी प्रणाली आपण महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये बघणार आहेत. हे साधारणतः नदी प्रणालीवरचे बेसिक एवढ्या जर नद्यांचे तुम्ही जर प्रश्न बघितले तर प्रिलिमसाठी प्रश्न बेसिक आहेत. बेसिक गोष्टींचा व्यवस्थित अभ्यास करून गेलात तर 100% मार्क मिळणार आहेत. पुढे जाऊयात. खनिज संपत्तीच्या बाबतीमध्ये दोन गोष्टी करायच्यात. एक, खनिज संपत्तीमध्ये धातू कुठले आहेत? एक, धातू व अधातू यांच्यातली महत्वाची कुठली आहेत? जशी महत्वाची बघितली तर लोह खनिज असेल, बॉक्साईट असेल, मॅग्नीज असेल, आणखी क्रोमाइट असेल, चुनखडी असेल. ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या महत्वाच्या गोष्टी तुम्हाला धातू आणि अधातू खनिजामध्ये बघायच्यात. ह्याच्यामध्ये दुसरा पार्ट कुठला असेल? ऊर्जा संसाधनं असतील. कुठली? ऊर्जा संसाधने असतील. ऊर्जा संसाधनामध्ये काय बघायचंय तुम्हाला? ऊर्जा संसाधनामध्ये बघायचंय दगडी कोळसा, नैसर्गिक वायू, खनिज तेल, ह्या 3 गोष्टी बघायच्यात ऊर्जा संसाधनामध्ये. आणि नवीकरणीय ऊर्जा स्त्रोत कुठली आहेत ह्याच्यामध्ये जर बघितलं तर आपण जे काही दगडी कोळसा असेल, नैसर्गिक वायू असेल, खनिज तेल असेल, ह्यांच्यापासून जी काही विद्युत निर्मिती करतो आपण त्याला म्हणतो आपण औष्णिक वीज निर्मिती. त्याला कुठला म्हणतो? औष्णिक वीज निर्मिती. ह्या गोष्टी व्यवस्थित बघून जा. त्याच्यानंतर जलविद्युत वरती प्रश्न असतील. कुठं पहिलं पॉवर प्लांट आहे, हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट कुठं असेल, आता सध्या रिसेंटली कुठल्या राज्याची कॅपॅसिटी जास्ती आहे, औष्णिकची कुठल्या राज्याची, जलविद्युतची कुठल्या राज्याची, ह्याला थोडंसं करंटचा टच असेल. रिसेंट मधल्या गोष्टी तुम्हाला बघून जाणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आणखी एक महत्वाचा घटक आहे अणुऊर्जा. कुठला घटक आहे? अणुऊर्जा. अणुऊर्जेवरती सुद्धा मग कुठं रिएक्टर्स आहेत, कुठले अणुऊर्जा पॉवर प्लांट आहेत, कुठल्या राज्यात आहेत, त्यांची काय नावं आहेत, देशातला पहिला अणुऊर्जा प्रकल्प कुठं आहे, नवीन काही अणुऊर्जा प्रकल्प जर प्रस्तावित असतील तर ती कुठल्या राज्यामध्ये प्रस्तावित आहेत वगैरे सगळ्या गोष्टी. आणि त्याच्यानंतर एक असेल अपारंपरिक ऊर्जा. अपारंपरिक ऊर्जामध्ये काय असेल? मग पवन ऊर्जा असेल, सोलार असेल, बायोगॅस असेल, बायोमास असेल, आणखी वेगवेगळ्या गोष्टी असतील. सोलार आणि पवन वरती तर व्यवस्थित फोकस करून जा. ह्या बेसिक इथं जाताना काय ह्या टॉपिकमध्ये अत्यंत बेसिक वरवरच्या गोष्टी बघून गेलात तरी हरकत नाही. ह्याच्यानंतर जर हे सगळे टॉपिक झाल्यानंतर जर तुम्हाला वेळ मिळाला तर 2 गोष्टी व्यवस्थित करा. एक, दळणवळण व वाहतूक आणि त्याच्यानंतर दुसरा घटक असेल भारताची लोकसंख्या. भारताची काय असेल? लोकसंख्या असेल. हे 2 टॉपिक व्यवस्थित इथेही जाताना खूप डिटेलमध्ये जायचंय का नाही, साध्या गोष्टी करून जायच्यात. दळणवळण व वाहतूक आणि भारताची लोकसंख्या असेल. पण भारतामध्ये अगोदर हे 4 ते 5 टॉपिक व्यवस्थित करा. त्याच्यानंतर दळणवळण, वाहतूक व लोकसंख्येवरती जा. फॅक्च्युअल आणि कन्सेप्च्युअल साध्या गोष्टी बघून जा. तिसरा घटक येतो भारताच्या खनिज संपत्तीमध्ये. आणखी एक घटक येतो राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेची सांगितली आपण बॅच मागाशी. त्याच्यानंतर महाराष्ट्राचा भूगोल. त्याच्यानंतर तिसरा घटक येतोय कुठला? आपला महाराष्ट्राचा भूगोल. महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये सुद्धा तुम्हाला काय बघून जायचंय? महत्वाचे कुठले घटक असेल? पहिला, महाराष्ट्र स्थान, विस्तार आणि क्षेत्रफळ. इथं सुद्धा तुम्हाला अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार बघायचा. कुठला? अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार असेल. त्याच्यानंतर महाराष्ट्राचं क्षेत्रफळ असेल. क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये वेगवेगळे पॉइंट्स बघून जा. जसं आपण बॅच मध्ये सांगतो की एकाच पॉइंट वरती काय किती प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी. कारण आता बेसिक 2020चा जर प्रश्न बघितला तर आयोग इतक्या बेसिक गोष्टीवरती आलंय. जर नंदुरबार जिल्ह्यातल्या तालुक्यांचा दक्षिण उत्तर क्रम विचारत असेल किंवा उत्तर दक्षिण क्रम विचारत असेल तर समजून घ्या आयोग ह्या कुठल्याही पॉइंट वरती येऊ शकतो आपल्यासाठी. त्याच्यानंतर महाराष्ट्राची दक्षिण उत्तर लांबी असेल. महाराष्ट्राची दक्षिण उत्तर लांबी बघून जाणं आपल्यासाठी गरजेचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर जर बघितलं की राजकीय महाराष्ट्र येईल. राजकीय महाराष्ट्रामध्ये राजकीय सीमा कुठल्या आहेत महाराष्ट्राच्या? इतर कुठल्या राज्यांना लागून महाराष्ट्राच्या सीमा आहेत? महाराष्ट्राच्या राजकीय सीमा असतील महाराष्ट्रामध्ये. मग विभाग असतील कुठले? प्रशासकीय विभाग असतील.
त्याच्यानंतर विभागानंतर तुम्हाला महाराष्ट्रातले जिल्हे किती, जिल्ह्यांचा अभ्यास असेल आणि त्याच्यानंतर तालुके, ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास करावा लागेल. तुम्हाला आणखी एक गोष्ट, तुम्हाला जर ह्याचा सगळा हे जर बघायचं असेल, महाराष्ट्राच्या भूगोलाचं विशेष विश्लेषण बघायचं असेल, तर ह्याच्या अगोदरही आपण कंबाईनच्या एक्झामसाठी, कंबाईनच्या पूर्व परीक्षेसाठी कुठले कुठले महत्वाचे टॉपिक महाराष्ट्राचे बघावेत, तर त्याचा अनालिसिस सुद्धा आपण, त्याच्या अगोदरचा एक व्हिडिओ सुद्धा तुम्हाला डिटेलमध्ये उपलब्ध आहे. तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही महाराष्ट्राच्या भूगोलासाठी बघू शकता. हा दुसरा घटक राजकीय महाराष्ट्र. त्याच्यानंतर भौगोलिक महाराष्ट्र. भौगोलिक महाराष्ट्रामध्ये आणखी तुम्हाला 4 घटक व्यवस्थित बघून जायचं. एक भौगोलिक म्हणजे तुमचा प्राकृतिक महाराष्ट्र. प्राकृतिक महाराष्ट्र असेल तर महाराष्ट्राच्या नैसर्गिक सीमा कुठं कुठं आहेत, महाराष्ट्राच्या नैसर्गिक सीमा कुठं कुठं आहेत, कुणाकुणाला लागून आहेत, पूर्वेला कोण आहे, पश्चिमेला कोण आहे, उत्तरेला दक्षिणेला महाराष्ट्राच्या नैसर्गिकरित्या महाराष्ट्र कुणी मर्यादित केला, हे सगळं बघावं लागेल. त्याच्यानंतर 3 प्राकृतिक विभाग आहेत महाराष्ट्राचे. 3 प्राकृतिक विभाग कुठला, एक कोकण असेल. तुम्हाला कोकणामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी बघायच्यात, कोकणाची रुंदी असेल, कोकण कुठपर्यंत आहे, कोकणाची लांबी किती आहे, दक्षिण उत्तर लांबी किती आहे, कोकणामध्ये कुठले कुठले जिल्हे येतात, कोकणाची उत्तर कोकण दक्षिण कोकण वैशिष्ट्ये काय असतील, ह्या सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर दुसरा घटक येतो महाराष्ट्रामध्ये प्राकृतिक घटक असेल सह्याद्री. कुठला घटक असेल, सह्याद्री, किंवा ज्याला आपण काय म्हणतो पश्चिम घाट म्हणतो. कुठला घाट म्हणतो आपण त्याला पश्चिम घाट म्हणतो. ह्याच्यावरती असेल मग सह्याद्रीची लांबी काय, महाराष्ट्रातली काय, एकूण काय, सह्याद्रीची सरासरी उंची काय, सह्याद्रीतली शिखरं असतील, सह्याद्रीतली घाटमार्ग असतील, त्यांचे तर सेपरेट व्हिडिओ युट्यूबवरती आहेत. मी म्हणेल महाराष्ट्रासाठी ते व्हिडिओ तुम्ही निश्चित बघा एकदा. आणि त्याच्यानंतर तिसरा महत्वाचा भाग येतो महाराष्ट्र पठार. त्याच्यानंतर तिसरा कुठला भाग येतो, महाराष्ट्र पठार. ह्याच्यावरती सर्वात जास्त प्रश्न असतील तर कुठं असतील, महाराष्ट्र पठाराच्या निर्मितीवरती असतील. महाराष्ट्र पठाराच्या निर्मितीवरती असतील. महाराष्ट्र पठाराची काही वैशिष्ट्ये आहेत का, जसं सह्याद्रीची वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत, तुम्हाला ती वैशिष्ट्ये बघावी लागतील. तशी महाराष्ट्र पठाराची काही वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत का, ते बघणं गरजेचं आहे. सह्याद्रीचा महाराष्ट्र पठारावरचा काही विस्तार आहे, ज्याला आपण सातमाळा अजिंठा डोंगर रांगा म्हणतो, त्याच्यानंतर हरिश्चंद्रगड बालाघाट डोंगर रांगा म्हणतो, शंभू महादेव डोंगर रांगा, ह्या गोष्टी बघाव्या लागतील. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण राज्यसेवा पूर्व परीक्षेला आपल्याला हमखास मार्क देणाऱ्या गोष्टी आहेत. भौगोलिक महाराष्ट्र नंतर महाराष्ट्राची नदी प्रणाली येते. महाराष्ट्रामध्ये सुद्धा नदी प्रणाली जर बघितली तर महाराष्ट्राची नदी प्रणाली 2 भागामध्ये डिवाइड केली गेलेली आहे. एक पूर्व वाहिनी नदी प्रणाली, दुसरी कुठली असेल, पश्चिम वाहिनी नदी प्रणाली. कुठली असेल, पश्चिम वाहिनी नदी प्रणाली. पूर्व वाहिनी नदी प्रणालीमध्ये बघा 5 ते 6 घटक व्यवस्थित बघायचे. मी मगाशीही सांगितलं, गोदावरी, दुसरी कुठली असेल, भीमा नदी असेल, तिसरी असेल कृष्णा नदी असेल, त्याच्यानंतर चौथी असेल पैनगंगा, त्याच्यानंतर 5वी असेल वर्धा, त्याच्यानंतर 5वी कुठली असेल, वर्धा असेल, 6वी असेल वैनगंगा, 6वी कुठली असेल, वैनगंगा. पैनगंगा, वर्धा, वैनगंगा ह्यांच्यापासून जी निर्माण होणार आहे प्राणहिता, त्या प्राणहिताबद्दलही थोडीफार माहिती बघावी लागेल. एवढ्या महाराष्ट्राच्या नदी प्रणालीमध्ये, पूर्व वाहिनी नदी प्रणालीमध्ये हे 6 घटक व्यवस्थित बघून जा. पश्चिम वाहिनी नदी प्रणालीमध्ये काय बघाल, पश्चिम वाहिनी नदी प्रणालीमध्ये सगळ्यात महत्वाची बघाल तापी नदी. त्याच्यानंतर 2 नंबरला जी थोडीशी कमी महत्वाची आहे, महाराष्ट्रातूनही कमी भाग वाहतो तिचा, ती नर्मदा नदी. आणि तिसरा सर्वात आणखी ह्या पश्चिम वाहिनी नदी प्रणालीमध्ये आणखी एक घटक कुठला आहे, कोकण नदी किंवा कोकण नदी प्रणाली. ही कोकण नदी प्रणाली आपल्याला व्यवस्थित बघायची, कारण कोकणातल्या नद्या खाड्यांची निर्मिती करतात. कुठली नदी कुठली खाडी निर्माण करते, कुठली नदी कुठल्या जिल्ह्यात आहे, कुठली खाडी कुठल्या जिल्ह्यात आहे, नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम, खाड्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम, किंवा ह्याच्या उलट सुद्धा एमपीएससी जाऊ शकते. नदी प्रणालीमध्ये हे व्यवस्थित बघा. महाराष्ट्राच्याही नदी प्रणालीमध्ये बघत असताना कुठले कुठले घटक आपल्याला महत्वाचे बघायचे, तर एक महत्वाचा घटक असेल उगमस्थान कुठं आहे, प्रवाहाची दिशा कुठं आहे, उपनद्या कुठं आहेत, वैशिष्ट्ये कुठं आहेत, काठावरची शहरं, संगमस्थळ असतील, धरणं असतील, त्या धरणांच्या जलाशयाची नावं असतील, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित बघून जाणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्राचा हवामान असेल, इथं सुद्धा महाराष्ट्राच्या हवामानावरती काय असेल, महाराष्ट्राच्या हवामानावरती परिणाम करणारे घटक कुठले कुठले आहेत. त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या हवामानाचं मग वर्गीकरण असेल, वर्गीकरण कुठल्या प्रकारचं असेल, एक ऋतूनुसार वर्गीकरण असेल. कुठलं,
ऋतूनुसार वर्गीकरण, ज्याच्यामध्ये आपण बघितलं त्याच्यामध्ये परत काय येणार आहे, हिवाळा येईल, उन्हाळा येईल आणि त्याच्यानंतर काय असेल, पावसाळा असेल. त्या पावसाळ्यावरती सुद्धा आपल्याला जास्ती प्रश्न विचारले गेलेत. त्याच्यानंतर वर्गीकरणामध्ये आणखी डॉक्टर त्रिवार्ताचं वर्गीकरण, महाराष्ट्रामध्ये सुद्धा डॉक्टर त्रिवार्ताचं वर्गीकरण आहे. हे डॉक्टर त्रिवार्ताचं वर्गीकरण व्यवस्थित बघून जा, प्रश्न येऊ शकतो. नकाशावरती प्रश्न येईल किंवा नावावरती प्रश्न येईल. तुम्हाला हे घटक व्यवस्थित बघून जाणार. हे 3 ते 4 घटकच महाराष्ट्राच्या हवामानामध्ये व्यवस्थित बघून जा तुम्ही. त्याच्यानंतर पुढे गेलो आपण की खनिज संपत्ती येईल. खनिज संपत्तीमध्ये सुद्धा 2 घटक महत्वाचे आहेत. 2 घटक कुठले आहेत, एक धातू, अधातू खनिजे, धातू व अधातू खनिजे, आणि त्याच्यानंतर ऊर्जा संसाधने. कुठले असतील, ऊर्जा संसाधने. ऊर्जा संसाधनामध्ये सुद्धा धातू अधातू मध्ये काय असेल, मग मॅग्नीज, बॉक्साईट, त्याच्यानंतर लोह खनिज असेल, क्रोमाइट असेल, डोलोमाइट असेल, चुनखडी असेल. हे 6 ते 7 घटक व्यवस्थित बघून जायचे. ह्यांची लोकेशन कुठं आहेत, कुठल्या जिल्ह्यात आढळतात, कुठल्या जिल्ह्यात चांगल्या क्वालिटीचं, कुठल्या जिल्ह्यात खराब क्वालिटीचं, देशाच्या एकूण मध्ये महाराष्ट्रामध्ये त्यांचं प्रमाण किती आहे, हे साठे सगळे इथं असतील. त्याच्यानंतर ऊर्जा संसाधनामध्ये सुद्धा काय असेल, दगडी कोळसा असेल, नैसर्गिक वायू असेल, खनिज तेल असेल. ह्या 3 गोष्टी आहेत. इथं सुद्धा तुम्हाला औष्णिक वीज निर्मिती काय, इथं काय औष्णिक, त्याच्यानंतर इथं सुद्धा जलविद्युत निर्मिती असेल, महाराष्ट्रातली अणुऊर्जा त्याच्याबद्दल माहिती असेल, आणि अपारंपरिक ऊर्जा काय आहे, जसं पवन ऊर्जाची महाराष्ट्रातली कंडिशन काय आहे, सोलार ऊर्जा निर्मितीची महाराष्ट्रातली कंडिशन काय आहे, तसं घनकचरा जे काही निघतो शहरी भागातून त्याच्यावरती ऊर्जा निर्मिती करणारा प्लांट ज्या महानगरपालिकेने निर्माण केलाय, जी पुणे महानगरपालिका आहे, असे वेगवेगळे काही फॅक्ट्स तुम्हाला इथं विचारणं अपेक्षित आहे. ह्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित बघून जायच्यात. त्याच्यानंतर ऊर्जा संसाधनाचा सुद्धा घटक असेल. त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या ह्याच्यामध्ये लोकसंख्या व्यवस्थित बघून जा. लोकसंख्येवरती सेपरेट व्हिडिओ आहे आपला, लोकसंख्या. मग लोकसंख्येची वाढ असेल, लोकसंख्या वाढ, त्याच्यानंतर लोकसंख्येची घनता असेल, घनतेनंतर त्याच्यानंतर साक्षरता घटक असेल, त्याच्यानंतर लिंग गुणोत्तर. इथं लिंग गुणोत्तरामध्ये आणखी कुठली गोष्ट बघायची आहे, बाललिंग गुणोत्तर. बाललिंग गुणोत्तर असेल, बाललिंग गुणोत्तरानंतर त्याच्यानंतर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती ह्यांची लोकसंख्या, ह्यांचं प्रमाण असेल, ह्या सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर भाषानिहाय लोकसंख्या असेल, धर्मनिहाय लोकसंख्या असेल, असे जे काही बेसिक घटक आहेत, हे बेसिक घटक ह्याही टॉपिकवरचा, लोकसंख्येवरचा, महाराष्ट्राच्या लोकसंख्येवरचा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला युट्यूबवरती आहे. ज्यांनी कंबाईनला व्हिडिओ बघितला, हा त्यांना लोकसंख्येचा व्हिडिओ बघितलाय, त्यांना विचारा, त्यांना 100% फायदा झालाय. कारण आपल्या व्हिडिओमध्ये आपण ज्या पद्धतीने प्रश्न सांगितले होते त्या पद्धतीने एकाच व्हिडिओ मधले 3 प्रश्न आपले लोकसंख्या याच्यातून आलेले आहेत. त्याच्यामुळे हे सगळे घटक व्यवस्थित बघून जा. ह्याच्यानंतर जर तुम्हाला आणखी जर काही वाटलं की महाराष्ट्राच्या लोकसंख्येमध्ये हे घटक तर महत्वाचे आहेत, तर महाराष्ट्राचं दळणवळण, वाहतूक आणि पर्यटन, दळणवळण, वाहतूक, पर्यटन, त्याच्यानंतर एक दळणवळण असेल, त्याच्यानंतर पर्यटन असेल, त्याच्यानंतर महाराष्ट्राची वनसंपत्ती व प्राणी संपत्ती, आणि त्याच्यानंतर 4 मृदा. हे आणखी काही घटक आहेत, जर तुम्हाला वेळ मिळाला तर बघून जा. अदरवाईज हे सगळे घटक आहेत, हे सगळे घटक तुम्हाला व्यवस्थित बघावे लागतील. हे होतं जे काही राज्यसेवा येणारी काही पूर्व परीक्षा आहे, या पूर्व परीक्षेच्या अनुषंगाने मला जेवढे घटक महत्वाचे वाटले, तुमच्या समोर देणं गरजेचं वाटलं, हे सगळे घटक मी घेतलेले आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त आणखी तुम्हाला जर काही महत्वाचं वाटत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये त्याचा समावेश करू शकता निश्चित. चला थांबूयात. तुम्हाला जर काय वाटतं, आणखी कुठले काही घटक तुम्हाला सुचवायचे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सुचवू शकता. 100% मी मागाशी जो काही प्रमोशनचा भाग सांगितला तुम्हाला, राज्यसेवा पूर्व परीक्षेची बॅच आणि राज्यसेवा मुख्य परीक्षेची बॅच, ज्या मुलांनी सबस्क्राईब केलेली आहे किंवा कंबाईनच्या मुलांचा अनुभव विचारा, तुम्ही अनुभव विचारून 100% बॅच जॉईन करा. चला इथंच थांबूयात. पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिक सह भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.